नमस्कार मंडळी. तर हे बघा, आमच्या आजकाल दिवसाची सुरुवात अशी काय होते, गोड गोड स्माईलनी. आणि आमचे राजकुमार उठले होते आणि ते उठले तर त्यांना खेळवत खेळवत मी चहा केला आणि चहा घेतला आणि आपल्या कामाला लागले. तसं तर काल माझी सगळी साफसफाई झाली होती, पण फक्त धुवायचं राहिलं होतं. आणि घरामध्ये जमीन नसल्यामुळे ना मी सारून घेतलं आणि इथं धुवून घेते. आणि हे धुवून झाल्यानंतर मला पटकन भांडेसुद्धा काढायचे होते रॅकवरचे. आणि सगळी कामं आवरली जातं, साफसफाई केली जातं, फक्त भांडे राहिले होते. म्हटलं ती पण घासूनच घेऊया, साफसफाई होऊन जाईल सगळी. आणि पटकन भांडीसुद्धा रॅकवरून काढून घेतली मी. मुलं अभिचे पप्पा खेळत होते तोवर. अभिचे पप्पा असले ना मला काही अडचण येत नाही. पटकन ऊन पण मस्त पडलं होतं आणि जेवण वगैरे करून मी पटकन भांडीसुद्धा घासायला घेतली. आणि थोडी थोडी करत सगळी भांडी मी पटकन घासून घेतली. आणि मुलामध्ये नसेल ना मग काय कामात अडचण नसते, पटकन काम होऊन जातं. आणि पटपट आपली भांडी घासली गेली होती. आणि भांडी घासायची असेल ना मग ऊन असायला पाहिजे, सुकायला चांगलं ठिपके पडत नाही. आणि नंतर बाकीचे जे धुणं राहिलं होतं ते धुवून घेतलं मी. चपलांचं स्टँड होतं ते धुवून घेतलं, खुर्च्या, पायपुसणी सगळं काय होतं ते धुवून घेतलं मी. असं सगळी साफसफाई करूनच घेतली होती. आणि ते करून सगळं पाणी संपलं, म्हटलं पाणी पण भरून घेऊया, म्हटलं पाणी भरायला घेतलं होतं आम्ही. आणि मुलांची तर मजा झाली होती. त्यांचं पाणी आल्यावर ना हेच असतं, मजा येऊन जाते त्यांची टपमध्ये बसून आंघोळ करायला. आणि नंतर पटकन भांडी सुकून गेली होती तर मी रॅक साफ करून घेतला आणि पेपर बदलून घेतलं आणि पटकन भांडीसुद्धा लावून घेतली रॅकला. आणि आज एवढा थकवा आला होता ना, पण काय करणार. आणि स्टँड पण आपलं सुकून गेलं होतं, पटकन चपले लावून घेतली. आणि नंतर बऱ्याच दिवसांनी आम्हाला हे करायचं होतं, शेंगदाणे संपले होते आमचे. आज तेच करत होतो आम्ही, शेंगदाणे फोडायला घेतले. आणि काही कामामुळे ना आमचे सगळे काम राहून जातात, पण आज तसं काही नाही, बरीच कामे झाली आमची. आणि मुलांचे तर काय मध्येच. आणि रात्रीच्या जेवणात मस्त वरण भात बनवला आणि पालकची भजी बनवली होती आणि मस्त एन्जॉय केली आम्ही पालकची भाजी. असा गेला आजचा दिवस. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.